तर मित्रांनो नमस्कार. मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांपासून मी यूट्यूबवर काही लेक्चर घेतलं नाही किंवा खूप दिवसांपासून आपल्या चॅनलवर पण मी काही गोष्टी इथे टाकल्या नाही. ठीक आहे. तर मी काही प्लॅन तुमच्यासोबत शेअर करतोय की नेमकी पुढे एआयएमएल सिरीजचं काय झालं. भरपूर जणांचा मला मेसेज पण आला, सर आम्ही पायथॉन कंप्लीट केलं, एसक्यूएल पण चालू आहे तुमचं, आणि एसक्यूएलचे व्हिडिओ येणं पण मध्ये बंद झालं. तर बऱ्याचशा जणांना असं वाटलं की मी पुढे कंटिन्यू करेल का नाही. तर ही मराठी कोडिंग शाळा आहे आणि मी कधी कोणता शब्द मोडलेला नाही. तर ज्या सिरीजबद्दल मी डायरेक्ट नाही मला जमलं ते डायरेक्ट मी ठामपणे सांगून दिलं की मला नाही जमणार. पण ही जी सिरीज आहे मी AIMLची, याच्यासाठी मी स्वतः पण एक्सायटेड आहे आपल्या मराठी मुलांना AIML हे शिकवण्यासाठी. तर ती मी कंप्लीट करणारच आहे आणि मी बोललोय तसं याच्यामधलं पायथॉनला मला खूप चांगला रिस्पॉन्स हा मिळतोय मराठी भाषेमध्ये असून सुद्धा. त्यानंतर आपला इथे SQL ला पण चांगलं प्रकारे रिस्पॉन्स येतोय. ठीक आहे, हळूहळू लोक शिकताय, ज्यांना शिकायचे त्यांना. पोस्ट SQL आणि माय SQL त्यांना असं वाटतं की सेम सेम गोष्ट किंवा डिफरंट वाटतं त्यांना, पण असं काही डिफरंट नाही. उलट पोस्ट SQL हे अजून जास्त ॲडव्हान्स आहे, जे की इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त यूज केलं जातं. तर तुम्ही त्याच्यावर फोकस केला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मग मी स्टार्ट करणार आहे नमपायची सिरीज इथं स्टार्ट करणार आहे. तर इंट्रोडक्शन टू नमपाय हा पार्ट मी कंटेंट झालंय त्याचं. आता तुम्ही मला सांगा की एक एक व्हिडिओ टाकू की पूर्ण वन शॉट एक सोबत टाकू. तर माझ्या डोक्यात प्लॅन चालला होता की पूर्ण वन शॉटच टाकू आता, म्हणजे नमपायचा वन शॉट, पांडाचा वन शॉट, असं करून करून सगळे मशीन लर्निंग, सुपरवाइज लर्निंगचा एक, अनसुपरवाइजचा एक, रेनफोर्समेंट लर्निंगचा एक, असे वन शॉट टाकून आपला एक एक प्रोजेक्ट सगळ्या टॉपिकवर होईल आणि सगळेजण एक सोबत एक व्हिडिओमध्ये बघतील. ठीक आहे. तर हा माझा प्लॅन चालू होता की ज्यामुळे मुलांना एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये कोणता व्हिडिओ त्यांचा मिस नाही होणार, प्रॉपरली सगळ्या गोष्टी त्यांना एका ठिकाणी मिळतील. तर तो माझा प्लॅन चालू आहे. तर या सॅटर्डे आणि संडेला मी पूर्ण ट्राय करणार आहे की आणि पुढच्या वेनसडे किंवा थर्सडेपर्यंत आपला व्हिडिओ प्रॉपरली इथे येऊन लागेल. डेली मी 1 hour ट्राय करतोय की आपला एक एक व्हिडिओ इथे शूट होत असेल आणि मी प्रॉपरली त्यावर काम करू शकेल, यासाठी मी कंटिन्युअसली एफर्ट चालू आहे. मग काही दिवस आजारी होतो, त्याच्यामुळे मी यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर काही अपडेट मी टाकले नाही. पण आता मी थोडंसं, आता मला बरं वाटतंय तर मी माझं काम हे परत रिस्टार्ट करतोय. तर नंपाय झाल्यानंतर आपण पांडाजला सुरुवात करणार आहे. नंतर पांडाज झाल्यानंतर आपली मॅटपॉटलिबला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. डॉटलिब. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला सी बॉर्न आहे, ते पण एक लायब्ररीचा वन शॉट आहे. तर असे 4 वन शॉट आपल्या लायब्ररीजवर हे इथं अपलोड होतील. आणि त्यानंतर मग मी स्टार्ट करेल ॲक्च्युअल मशीन लर्निंग. त्याच्या आधी मॅथमॅटिक्स शिकवायचं आहे मला काही टॉपिक. तर इथून पुढे अशाच वेने मी लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्या वेमध्ये मुलांपर्यंत योग्य संपेल. आणि मशीन लर्निंग झाल्यानंतर मग डीप लर्निंग स्टार्ट होईल. आणि डीप लर्निंगमध्ये लई जणांची रिक्वेस्ट आहे, सर NLP आणि डीप लर्निंग शिकवा. तर दोन्ही टॉपिक मी इथं कव्हर करणार आहे. ठीक आहे. मला थोडासा टाइम इथं द्या, मी सगळ्या गोष्टी इथं टाकण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. फुल स्टॅक आणि बाकीच्या कोर्ससारखे नाही की डायरेक्ट एवढं स्पेसिफिक कंटेंट टाकलं म्हणजे होऊन जाईल. इथं कंटिन्युअसली तुम्हाला अपडेट राहावं लागतं, कंटिन्युअसली गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावं लागतं. AIML ही गोष्ट अशी नाही की हवामध्ये झाली आणि लगेच संपून गेली, त्यासाठी एफर्ट द्यावा लागतं. आणि मी जे प्लॅन केलं होतं त्या प्लॅननुसार तर काही गोष्टी नाही झाल्या मला माहिती, पण मी प्रॉपरली ट्राय करणार आहे की तुमच्यापर्यंत, मला असं वाटतं की मी आज इथे एफर्ट टाकू शकतो, तर तेव्हा मी पूर्ण एफर्ट लावूनच ते व्हिडिओ बनवतो आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नाहीतर मी नुसतं शिकवून देईल आणि मोकळा व्हायला असंतलं वाट नाही. आपल्याला प्रॉपरली मुलांना समजलं पाहिजे अशा भाषेमध्ये कंटेंट बनवायचं. नाहीतर शिकवणारे भरपूर लोक आहे, बरोबर आहे, भरपूर जणांचं शिकवणं भरपूर कानांना काही तुला कळतं, काही ना नाही कळतं. पण विषय असा आहे की तुम्हाला कसं समजेल, आपल्या भाषेमध्ये कसं समजेल, यावर माझा जास्त फोकस आहे. आणि कोणतीही सिरीज मी जी लॉन्च केलेली ती अशी इनकम्प्लीट नाही राहणार, ही गोष्टी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. थोडंसं फक्त मला काही कधी कधी माझ्यावर खूप जास्त लोड येऊन लागतो. दिवसभरामध्ये खूप जास्त लेक्चर घेतो मी ऑफलाईन फॉर्ममध्ये किंवा ऑनलाईनमध्ये काही कोर्सेस असतात आपले, त्याच्यामध्ये चालतं. मी तरी यूट्यूबवर वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या मुलांपर्यंत कंटेंट हे प्रॉपरली पोहोचलं पाहिजे किंवा जे मी प्रॉमिस केले ते तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे. तर होणार आहे गोष्ट, टेन्शन नका घेऊ. थोडासा टाइम लागेल, एखादं वर्ष, जास्त 5-6 महिन्याचा कोर्स आहे, 1 वर्ष लागू शकतो. पण तुम्हाला कम्प्लीट हे मिळेल इथं, मी ची गॅरंटी इथं तुम्हाला देतो.
ठीक आहे. थोडासा वेळ मला लागतोय, थोडंसं मला काही गोष्टी करायला टाइम लागतोय, पण मी ट्राय करणार आहे की मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या दोन गोष्टी आपल्याला आधी कंप्लीट करायच्या. त्याच्यानंतर आपलं पुढचं जे पार्ट आहे त्याच्यामध्ये गेलं ना तुम्ही पुढे जेन आहे, लँग्राफ, लँगचेन, खूप काही गोष्टी आहे. पण आधी माझं टार्गेट आहे की मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग हे दोन गोष्टी आधी झाल्या पाहिजे, आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट करेल NLP वगैरे या गोष्टी. ठीक आहे. तर असाच तुमचा जो रिक्वेस्ट होती ती रिक्वेस्टला साधारणच मी परत एकदा इथं येण्याचा प्रयत्न करतोय, आणि वन शॉट फॉर्ममध्ये मी कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण की ज्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी इथं मिळतील. तर आज आपले जॉईन्सचा एखादा व्हिडिओ येऊ शकतो SQL वरती. जॉईन्सचा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो, आणि SQL वर अजून काही अजून बाकी ॲडव्हान्स SQL मध्ये ट्रिगर, प्रोसिजर, कर्सर झालं, नंतर नॉर्मलायझेशन झालं, या गोष्टी आपल्या बाकी. त्याच्यानंतर काही SQL चे सेट ऑपरेशन आहे ते पण बाकी, त्याचे पण व्हिडिओ येतील. विंडोज फंक्शन आहे ते पण बाकी. तर हा पूर्ण SQLचा पुढचा सेक्शन हा येणाऱ्या काही दिवसांपर्यंत हा कंटिन्यू आपला चालू असणार आहे. ठीक आहे. आणि तो पण मी इथं कंप्लीट करून राहणार आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपले NumPy पांडाचे पण वन शॉट इथं अपलोड होते. ठीक आहे. पहिली डेटा फेज आहे. मी प्रत्येकाला किती वेळा हा एक्सप्लेन करून झालंय माझं, की माझं पहिलं जे टार्गेट आहे हे टार्गेट आहे माझं, की तुम्हाला पायथॉन आलं पाहिजे, नंतर तुमचं SQL चांगलं झालं पाहिजे, तुमची NumPy लायब्ररीच तुम्हाला जमली पाहिजे, तुमची पांडाज लायब्ररी तुम्हाला जमली पाहिजे, तुमची मॅटप्लॉटलिब ची लायब्ररी ती तुम्हाला जमली पाहिजे, नंतर तुम्हाला सीबॉन्ड ही जमली पाहिजे, नंतर तुम्हाला डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये काही टूल, ब्युटिफुल सोप नावाचं जे टूल आहे त्याचे यूज करून तुम्हाला वेब स्क्रॅपिंग वगैरे ह्या गोष्टी जमल्या पाहिजे, आणि त्याला व्हिज्युअलाइज तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर माझं मॅथमॅटिक्स फॉर AI. ठीक आहे. हा पहिला रोल आहे. ठीक आहे. ही फेज मला संपवायची, आणि ही फेज तुमची फेज 1 तुम्ही मानू शकता की जी AIML ची फेज 1 आहे, आणि याच्यावर तुम्हाला फोकस करायचाच आहे. किंवा डेटा अनालिटिक्स असेल किंवा डेटा सायंटिस्ट असेल, तुमच्या सगळ्यांसाठी ही फेज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पायथॉन, SQL, NumPy, पांडाज, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न, वेब स्क्रॅपिंग करता आलं पाहिजे तुम्हाला. नंतर मॅथमॅटिक्स तुम्हाला आलं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा जमल्या की तुम्ही त्याच्यानंतर मशीन लर्निंग किंवा डीप मशीन लर्निंगच मोस्टली, याच्यानंतर तुम्हाला मशीन लर्निंग शिकता येईल. किंवा काहींना याच्यानंतर तुम्ही डेटा अनालिटिक्ससाठी तेवढंच रिक्वायरमेंट आहे. तर डेटा अनालिटिक्ससाठी तुम्ही एवढं करा, नंतर एक्सेल आणि पॉवर BI ह्या दोन गोष्टी तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर त्याचे पण कोर्सेस माझं रेकॉर्ड करायचं काम चालू आहे, आणि एक दिवस ते पण इथे येतील. मी जे प्रॉमिस केले त्या गोष्टी 100% येणार म्हणजे येणार. माझा फोकस हा डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स, AIML या 3 गोष्टींवर आहे, आणि एक पायथॉन फुल स्टॅक, या 4 गोष्टींवर आपला फोकस आहे. पायथॉन बेस मला काम जास्त करायचंय. जावामध्ये मी येईल, पण मी जावामध्ये मला टाइम घेऊन यायचंय, कारण आपले आधी आणि जावाचे सर आहे ते काम करताच जावामध्ये, तर त्यांचं काम चालू आहे. तर आपण ते पण चांगलं काम करताय. आपण आपल्या वेने हे हे जे काय म्हणतात पायथॉन मध्ये काम हे चालू ठेवणार आहे, पूर्णपणे व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतील. मी काही काळानंतर जावामध्ये जेव्हा मला वाटते रिक्वायरमेंट आहे तेव्हा येईल. आता सध्या माझं शक्यतो जावामध्ये माझं मन नाहीये. मला मोस्टली हे AIML, डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स यावरच जास्त फोकस करायचा आहे. आणि हे कंटेंट कुठं युट्यूबवर प्रॉपरली खूप कमी जणांनी शिकवलेले, ते आपल्याला इथं कम्प्लीट करायचं आहे, आणि ते पण आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल, तर थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.